वाव, काय झणझणीत तिखट झालेला आहे. करून तर पहा. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेलं आहे वर्षभर टिकणारं काळं तिखट. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याचं योग्य व अचूक प्रमाण कळेल. चला तर याची कृती पाहूया. 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत मी. याचे मस्त असं देठ काढून घेतलेले आहेत. आता याला आपण भाजून घेऊयात. हे बघा, असं थोडं थोडं तेल टाकून याला असं भाजून घ्यायचं. आपल्याला काळं तिखट करायचं आहे, त्यामुळं मिरच्या भाजावं लागतात. हे बघा, अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं, जास्त काळं करायचं नाही. हे बघा, असं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. जास्त तेल टाकू नका, थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं, जास्त काळं करायचं नाही. आपला मसाला काळा होतो, त्यामुळे मिरच्या अशाच ठेवायच्या. आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आपल्याला काळा तिखट करण्यासाठी लागणारा मसाला सांगते मी तुम्हाला. इथं 1.5 किलो खोबरं घेतलेलं आहे मी, आता बारीक चिरून घ्यायचं आहे. इथं अर्धा किलो धने घेतलेले आहेत. 1 छटाक खसखस घेतलेली आहे. 1 किलो कांदा मी बारीक चिरून वाळवून घेतलेला आहे. 2 तोळे रामपत्री घेतलेली आहे. 2 तोळे चक्री फूल घेतलेले आहे. अर्धे छटाक हळकुंड घेतलेले आहे. अर्धे छटाक सुंठ घेतलेली आहे. दगड फूल 1 छटाक घेतलेला आहे. 1 छटाक तेजपत्ता घेतलेला आहे. दालचिनी 1 छटाक घेतलेले. शहाजिरे 1 छटाक घेतलेले. मसाला विलायची अर्धा छटाक घेतलेला आहे. लवंग अर्धा छटाक घेतलेला आहे. हे सगळं आता आपण मस्तपैकी तळून घेऊया. हे बघा, गॅसवरती कढई ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर आता यामध्ये आपण थोडं थोडं खोबरं टाकून तळून घेऊया. जास्त काळं करायचं नाही, खोबरं ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं याला आपण तळून घ्यायचं आहे, जास्त काळं करायचं नाही. आपलं झालेलं आहे खोबरं तळून. आता आपण याला काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळेच हे तळून घेऊया. हे बघा, खोबरं झालेलं आहे आपलं तळून. आता आपण सुंठ तळून घेऊया. सुंठला असं मस्त तळून घ्यायचं, ते फुगतंय तोपर्यंत तळायचं, लगेच काढायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने कसं मस्त फुगले, असं झालं तर समजायचं की हे तळलेलं आहे. तर आता याला आपण काढून घेऊया. आता हळकून टाकून घेऊया. हे बघा, हे हळकुंड असे मस्त फुगलेले आहेत, म्हणजे आतपर्यंत हे तळलेलं आहे. अशा पद्धतीनं तळून घ्यायचं याला. आता याला काढून घेऊया. आता आपण हे मसाला विलायची टाकून घेऊया. याला पण चांगलं असं तळून घ्यायचं. हे बघा, झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, यामधली थोडीशी लवंग बाजूला काढून कच्ची ठेवायचं आहे आपल्याला. आता हे आपण तळून घेऊया. लवंग टाकल्यानंतर असं ताट समोर धरा, जेणेकरून ते तोंडावर उडणार नाही. लवंग उडतात. हे झालेलं आहे, याला आता आपण काढून घेऊया. आता आपण हे दगडफूल टाकून घेऊया. असं 2 मिनिटं भाजून घ्यायचंय आपल्याला. आता याला काढून घेऊया. झालेलं आहे हे. थोडंसं तेल राहिलंय म्हणून मी आणखीन तेल टाकून घेते. थोडंसं चमचाभर तेल टाकून आता आपण तमालपत्र टाकून घेऊया. हे बघा, थोडंसं असं लालसर होईपर्यंत ह्याला आपण तळून घ्यायचं आहे. झालेलं आहे, आता आपण काढून घेऊया. जास्त जर तेल उरलेलं असलं तर तुम्ही वाटीमध्ये काढून घेऊ शकता. का माझं तेल काय राहिलेलं नाही, तर आपण हे शहाजिरे टाकून घेऊया. जास्त तेल टाकायचं नाही याला. आता खसखस टाकून घेऊया.
शहाजिरी आणि खसखस नुसतं असं नॉर्मल भाजून घ्यायचं आहे. याला तेल नाही टाकायचं. गरम कढईमध्ये 5 मिनिटं ह्याला असं परतून घ्यायचं आहे. जास्त भाजायची गरज नाही. याला काढून घेऊया. आता धणे आपण भाजून घेऊया. बघा धणे आधीच आपण थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि मग तेल टाकायचं आहे. त्याचे 2 मिनिटं याला परतून घेऊयात. याला असं 5-10 मिनिटं आपल्याला आधीच परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्या धन्यांचा वास लागणार नाही. हे बघा अशा पद्धतीनं हे आपले धने आपण भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये थोडंसं तेल टाकून आणखीन याला थोडंसं भाजून घेऊया. हे बघा हे आपले झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया. हे बघा आता यामध्ये आपण परत तेल टाकून घेऊया. यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा कांदा टाकून मस्त त्याला काळं करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे कांदा काळा करून घ्यायचा आहे, एकदम काळा. अशा प्रकारे सगळा आपण कांदा आता काळा करून घेऊया. हे बघा हे चक्री फूल कच्चा आहे. ह्याला तळायचं नाही, भाजायचं नाही. यामध्ये मिरचीमध्येच टाकून द्यायचं आहे आपल्याला. मग अशी मी लवंगा थोड्याशा काढून ठेवल्या होत्या, ते पण यामध्येच टाकायचं आहे. हे बघा हे दालचिनी पण आपण कच्चीच टाकून घेणार आहोत, त्याला पण भाजायचं नाही. हे रामपत्री आहे, हे पण कच्चच टाकायचंय. हे बघा हे धने असे भाजून घेतलेले आहेत आपण. जास्त काळे पण नाही, जास्त असं हे पण नाही. हे पण ह्या मिरचीमध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपला मसाला सगळा भाजून झालेला आहे. हे मिरची पण झालेली आहे. आता आपण ह्याला मिरची कांडपवर कुटून घेऊया. आपण चटणी कुटून आणलेली आहे, किती मस्त दिसत आहे बघा. आपल्या भाजीचा राजच हे असते, त्यामुळं चटणी व्यवस्थित झाली पाहिजे. मी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीनं केलात तर तुमची पण चटणी अशीच होईल. घरची चव आवडली तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.